नमस्कार, मी सर्वांना नमस्कार करतो। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर स्किप सोरायसिस असेल तर ते तुमच्या चेहऱ्यापर्यंत पसरू शकते, कारण स्किपनंतर आपला जो पहिला संपर्क बिंदू आहे तो चेहरा आहे। आता तुम्हाला कसे ओळखायचे की हे स्किप सोरायसिस चेहऱ्यावर आहे, कारण अनेकदा आपल्याला सेबोरिक डर्मटायटिस सोबत गोंधळून जातो। जर तुमच्या स्किपमध्ये फ्लेकिंग आहे, लालसरपणा आहे, पॅचेस तुमच्या हेडलाईनवर येत आहेत, बाजूला येत आहेत, कानाच्या मागे येत आहे, मानाच्या रेषेवर येत आहेत आणि ते हळूहळू चेहऱ्यावरही फ्लेकिंग पसरत आहे, तर तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की हे स्किप रॅशेस आहेत जे चेहऱ्यापर्यंत पसरत आहेत। पण जर फक्त फ्लेकिंग आहे, कोणताही लालसरपणा नाही, लाल पॅचेस नाहीत तुमच्या हेडलाईनवर, कानाच्या रेषेवर, मानाच्या रेषेवर किंवा नाकाजवळ, तर ते सेबोरिक डर्मटायटिसही असू शकते। आणि यासोबतच तुम्हाला केसांच्या मुळांवरही मेलमध्ये सोरायसिस किंवा सेबोरिक डर्मटायटिस दिसू शकतो, कारण जेव्हा फॉलिकल्स नूत त्वचा तयार करतात तेव्हा ती शेड होऊ लागते आणि तिथे जमा होते, आरोग्यदायी त्वचेसोबत बदलण्याऐवजी। आता प्रश्न असा उद्भवतो की तुम्ही हा प्रसार कसा टाळू शकता। सर्वप्रथम तुमच्या स्किपवरील सोरायसिसला खूप जास्त खाजवू नका। खूप खाजवल्याने त्वचेवर परिणाम होतो आणि तिथे ते पसरायला सुरुवात करते। त्यामुळे खाजवणे टाळल्यास तुमचा स्किप सोरायसिस मर्यादित क्षेत्रात राहील। दुसरे म्हणजे कोणतेही स्टेरॉइड उपचार घेऊ नका, कारण तुम्ही स्टेरॉइड उपचार घेतल्यास ते खाण्याचे असो किंवा लावण्याचे, त्यात तुम्ही कीटो किंवा नेझर शॅम्पू किंवा तारचे शॅम्पू वापरता तोपर्यंत ते दाबलेले राहते। जसेच तुम्ही ते सोडता तसेच ते परत येते आणि जागोजागी पसरायला सुरुवात करते। म्हणून तुम्ही पर्यायी उपचार निवडा जिथे तुमच्या आजाराला दाबले जाणार नाही, तर त्याला बरे केले जाईल, त्याला क्योर केले जाईल। पुढे तुम्हाला तुमच्या उत्पादनांबद्दल लक्ष द्यायचे आहे, जिथे तुम्ही तुमचे शॅम्पू हर्बल निवडाल आणि जिथे तुम्ही आतूनही आजार बरा कराल, कारण सोरायसिस तुमच्या इम्युनिटीच्या विरोधात काम केल्यामुळे येत आहे। इतकी हायपर ॲक्टिव्ह इम्युनिटी तुम्ही संतुलित कराल, टॉक्सिन्स बाहेर काढाल आणि त्यानंतर नियंत्रणात आणाल, आणि याच पद्धतीने तुम्ही त्याला पसरू देण्यापासून थांबवाल। पुढे जो भूमिका बजावते ती म्हणजे आहार। कोणताही इन्फ्लेमेटरी आहार फॉलो करणार नाहीत, त्याऐवजी तुम्ही अँटी इन्फ्लेमेटरी आहार फॉलो कराल, जसे की डेअरी उत्पादने, खूप जास्त चिकन, मटण किंवा नॉन व्हेज किंवा प्राण्यांचे प्रोटीन टाळावे लागेल। बाहेरचे अन्न खाऊ नका, आंबट पदार्थ खाऊ नका, स्टार्चयुक्त भाज्या खाऊ नका। अशा आहाराचे पालन करताना तुम्ही तुमच्या स्कॅल्पच्या जखमांना भरून येण्यापासून थांबवाल आणि तुम्हाला हवे असल्यास सियाचे सोरिया शॅम्पू किंवा सोरिया तेल वापरून तेल लावून शॅम्पू केल्याने तुमची फ्लेकिंग कमी होईल, खास कमी होईल, त्यामुळे ते पसरू देण्यापासून थांबेल। शेवटी काय करायचे ते म्हणजे घाबरायचे नाही। जितके तुम्ही घाबराल, जितका ताण घ्याल, तितकेच तुम्ही तुमच्या आजाराला पसरायला प्रोत्साहन द्याल। त्यामुळे संयम ठेवायचा आहे, योग्य पावले उचलायची आहेत, योग्य उपचार निवडायचे आहेत आणि चांगले आहार आणि जीवनशैलीने त्याला तिथेच बरे करायचे आहे। स्किप सोरायसिस ही काही मोठी गोष्ट नाही, ते बरे होऊ शकते, त्यावर उपचार आहेत आणि आम्ही ते बरे करू शकतो। आणि जर तुम्ही बरे करू शकत नसाल तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधा, आमच्याकडे भेट द्या आणि तुमच्या स्किप आणि सोरायसिसला वाढण्यापासून थांबवा। धन्यवाद आणि काळजी घ्या।